फणसाची भाजी बनवताना चिकट होते किंवा चव येत नाही का? आज मी तुम्हाला एकदम सोपी आणि घरगुती पद्धत दाखवणार आहे, ज्यामुळे भाजी बनेल मऊ, टेस्टी आणि एकदम परफेक्ट. नमस्कार, कुक विथ अक्षतामध्ये तुमचं स्वागत आहे. इथे आपण बनवतो सोप्या, झटपट आणि एकदम घरगुती चवीच्या रेसिपीज. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण कच्चा फणस साफ करून तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. 2 बारीक चिरलेले कांदे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटी खोबरं घेतलं आहे. आता पातेल्यात 2 चमचे तेल गरम करूया. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालूया. मोहरी तडतडली की त्यात बारीक चिरलेला कांदा घालूया आणि त्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया. आता यात थोडंसं मीठ घालूया. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजला जातो. आता यात हिरवी मिरची घालून चांगलं मिसळून घेऊ. आता यात साफ केलेला फणस घालूया आणि चांगला मिसळून घेऊ. थोडीशी हळद घालू आणि पाणी ओतून मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊ. चवीनुसार मीठ घालू आणि मिसळून घेऊ. भाजी पातेल्याला खाली लागू नये म्हणून मधून मधून हलवून घेऊ. इथे मी मॅशरने भाजी मॅश करून घेत आहे. असं केल्यामुळे भाजीला छान दोरे टेक्स्चर येतो. याला आमच्या कोकण साईडला केनणे असं म्हणतात. तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आता यात ओलं खोबरं घालूया आणि चांगलं मिसळून घेऊया. गरमागरम फणसाची भाजी तयार आहे. भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत खूपच छान लागते. तुम्हीही ही रेसिपी करून पहा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.